नमस्कार, जय शिवराय, जय शंभूराजे. तुम्ही सर्वांनी महाराष्ट्रातील आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे अनेक गड किल्ले बघितले असाल. त्या गडावर असलेले मोठमोठे बुरुज, प्राचीन गुहा आणि प्राचीन वास्तू देखील बघितले असाल. पण आज मी तुम्हाला अशा एका ऐतिहासिक गडावरती घेऊन निघालेलो आहे. त्या गडाच्या तटबंदीमध्ये एक भुयारी मार्ग आहे. तो भुयारी मार्ग दोन्ही किल्ल्यांना कसा जोडत होता आणि ते पण शत्रूंना चकमा देत. त्या भुयारी मार्गाचा शत्रूला थोडाही अंदाज लागला नव्हता. त्यामुळे मावळे एका गडावरून दुसऱ्या गडावर भुयारी मार्गामधून कसे जात होते हे आपल्याला प्रत्यक्षात त्या गडावर जाऊन बघायचं आहे. आणि त्या गडाचे नाव आहे पन्हाळगड. पन्हाळगडाच्या समोर आहे पावनगड आणि दोन्ही गडाच्या मध्ये तटबंदीच्या खालून एक भुयारी मार्ग राजांच्या काळामध्ये खोदला गेलेला आहे. आपण त्या भुयारी मार्गामध्ये प्रवेश करायचा आहे आणि तो दगडामधून खोदलेला भुयारी मार्ग कसा आहे आणि तो शत्रूंना का दिसत नव्हता हे देखील अनुभव करून घ्यायचा आहे. त्यानंतर त्या भुयारी मार्गामधून दुसऱ्या किल्ल्यावर कसं जाता येते हे देखील बघायचे आहे. त्यासाठी आपल्याला माझ्या मागे तुम्हाला हा सह्याद्रीचा पठार दिसत असेल. या पठारावरती जाण्यासाठी सुरुवात करायची आहे. तुम्ही देखील माझ्यासोबत या व्हिडिओमध्ये बनून राहा, मग तुम्हाला देखील समजेल स्वराज्यामध्ये असे पण काही गड किल्ले आहेत दोन्ही किल्ल्यांना जोडण्यासाठी भुयारी मार्गाचा उपयोग करत होते. तर चला मित्रांनो, पन्हाळगडाच्या दिशेने प्रवासाला सुरुवात करूया. पन्हाळगडाच्या उजव्या साईडला काली बुरुजाकडे जाण्यासाठी या द्वारमधून आपल्याला बाहेर जावे लागते. बाहेर गेल्यानंतर आपल्याला खूप मोठी एक तटबंदी बघायला मिळते. त्या तटबंदीच्या कडेकडेने आपण चालत जेव्हा पुढे जातो तेव्हा काली बुरुजाच्या जवळच असलेला भुयारी मार्ग आपल्याला बघायला मिळतो. या दरवाजामधून बाहेर आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी तटबंदीच्या खालचा व्ह्यू असा बघायला मिळतो. खाली घनदाट जंगल आणि खूप मोठी तटबंदी बघायला मिळते. बघू शकता तुम्ही समोर ही तटबंदी तुम्हाला दिसत असेल. ही तटबंदी खूप जुनी आहे, त्यामुळे याचा काही भाग पडलेला आहे. बघू शकता मोठमोठे दगड पडलेले आहेत. पण किल्ल्याचे संरक्षण करणाऱ्यांनी, किल्ल्याचे संवर्धन करणाऱ्यांनी या तटबंद्यात दुबारा बांधल्या पाहिजेत. त्यामुळे भावी पिढ्यांना या किल्ल्याचे अवशेष बघायला मिळतील. बघू शकता तुम्ही समोर आणखी एक बुरुज आहे. या बुरुजाच्या जवळून जेव्हा आपण पुढे जातो तेव्हा आपण त्या भुयारी मार्गाच्या एकदम जवळ पोहोचतो. या ठिकाणी पर्यटक कमी येतात कारण हे भुयारी मार्ग अशा ठिकाणी आहे तिथे खूप अडचण आहे आणि अशा अडचणीमधून या प्राचीन वास्तू बघण्यासाठी पर्यटक कमी येतात. पण पर्यटकांनी या ठिकाणी भरपूर आले पाहिजे, त्यामुळे त्यांना देखील समजेल हे भुयारी मार्ग कसे बनवले आणि त्यांचा उपयोग त्यावेळी कशासाठी केला जात होता. बघू शकता तुम्ही इथून पुढे जाण्यासाठी आपल्याला हे करवंदांच्या झुडपामधून, काटेरी झुडपामधून पुढे जावं लागणार आहे. मित्रांनो, तटबंदीच्या कडेकडेने अडचणीमधून चालत चालत मी दुसऱ्या तटबंदीच्या जवळ पोचलेलो आहे. बघू शकता तुम्ही या ठिकाणी ही दुसरी तटबंदी आहे आणि याच तटबंदीच्या आतमध्ये, जमिनीच्या आतमध्ये भुयार आहे. हे भुयार इथून खाली गेल्यानंतर आपल्याला बघायला मिळणार आहे. म्हणूनच हे भुयार शत्रूंना दिसत नव्हते, कारण जवळ आल्याशिवाय हे भुयार आपण बघू शकत नाही. दुरून कुणाला अंदाज पण लागणार नाही की या ठिकाणी जमिनीच्या आतमधून एक मार्ग आहे जो पन्हाळगडावरून पावनगडाकडे जातो. बघू शकता तुम्ही या खाली असलेल्या भुयारामध्ये आपल्याला प्रवेश करायचा आहे. त्यासाठी आपण आता या भुयारामध्ये जायला तयार राहूया. तुम्हाला ही पायवाट दिसत असेल. या पायवाटीने आपण चालत या भुयाराजवळ पोचलो आणि भुयाराच्या डाव्या साईडला अजून एक ही पायवाट जाते. ही काली बुरुजाकडे जाते. मी तुम्हाला दुरूनच काली बुरुज दावतो, त्यानंतर आपण या भुयारामध्ये प्रवेश करूया. कारण एवढ्या जवळ येऊन काली बुरुज न बघणे चुकीचे आहे, कारण अशा प्राचीन वास्तू बघणे गरजेचे असते. काली बुरुज बघू शकता समोर आहे आणि ह्याला काली बुरुज का म्हटले जात होते याचे कारण असे आहे, या बुरुजावर खूप मोठी एक तोफ बसवली जात होती आणि ही तोफ 90 डिग्रीमध्ये फिरून शत्रूंसाठी काळ बनून राहिली होती आणि या किल्ल्याचे संरक्षण करत होती. आणि हाच आहे भुयारी मार्गाकडे जाणारा मार्ग.
खाली उतरण्यासाठी आपल्याला या ठिकाणी पायऱ्या बघायला मिळतात. हे सर्व दगडी पायऱ्या आहेत आणि खाली उतरल्यानंतर काळ्या लाल खडकाचे मिश्रण असलेला हा दगड आपल्याला बघायला मिळतो. याच दगडाला गोलाकार भुयारामध्ये कोरण्यात आलेला आहे. हे कसे शक्य आहे हे आता आपण या भुयारामध्ये गेल्यानंतर बघायचे आहे. पण मित्रांनो, या भुयारामधून जाणाऱ्या ह्या पाण्याच्या पाईपलाईन तुम्हाला दिसत असतील. या गडावर पाणी आणण्यासाठी या भुयाराचा उपयोग केलेला असावा. आता आपण ह्या भुयारामध्ये प्रवेश करूया. पण सर्वप्रथम वाकून बघूया की आतमध्ये कोणतं प्राणी किंवा दुसरं काहीतरी नाही बसलेलं. कारण अशा भुयारामध्ये प्रवेश करणे सावधगिरी बाळगून गरजेचे असते. बघू शकता तुम्ही, समोर असलेले भुयाराचे दुसरे प्रवेशद्वार वरून खाली बघितल्यानंतर दिसते आणि खाली उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. आणि हा लाल खडक कसा कोरलेला आहे बघा. आणि या ठिकाणी दगडाला कोरण्यासाठी चिन्नी हातोडीचा उपयोग केलेला आहे. त्याच्या निशाणी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. आतमध्ये आल्यानंतर आवाज घुमत आहे. या ठिकाणी कोणीही येत नसल्यामुळे हा भुयारी मार्ग एक डरावना अनुभव देण्यासारखा आहे. बघा, मधोमध आल्यानंतर इथून खाली घसरण आहे. त्यामुळे ह्या पाईपला पकडत या पायऱ्यावरून खाली उतरावं लागणार आहे. आणि आता आपण टॉर्चचा पण सहारा घेऊया, कारण मधोमध आल्यानंतर अंधार आहे आणि अशा भुयारामध्ये साप, किडे, मुंग्या आश्रय घेतात. त्यामुळे सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. आणि या भुयाराच्या उजव्या साईडला असे गोल गोल खड्डे देखील खोदलेले आहेत. या कशाच्या निशाणे आहेत मला माहीत नाही. आणि आपल्याला खाली उतरत असताना या ठिकाणी ही वट वाघू दिसली. मी तुम्हाला म्हटलं होतं या भुयारामध्ये जाताना सावधगिरी बाळगणे गरजेचे असते. ही वट वाघ आपल्या डोक्याला तटली असते, त्यामुळे टॉर्च लावल्याचा उपयोग आपल्याला झाला. आणि हे खड्डे आपल्याला असेच पुढेपर्यंत बघायला मिळतात. कदाचित खाली उतरण्यासाठी या खड्ड्यांमध्ये लाकूड फसवले जात असावे. जेव्हा आपण भुयाराच्या मधून वरती बघतो तेव्हा हे भुयार आपल्याला असे बघायला मिळते. बघा, भरपूर मोठे भुयार आहे. या भुयारामधून एका सोबत 4 ते 5 माणसे खाली उतरू शकतात. आणि पावसाळ्यामध्ये या भुयारामधून जोरदार पाणी देखील वाहत असावे. त्यामुळे उन्हाळा आहे तोपर्यंतच तुम्ही या भुयारामध्ये येऊन हा सर्व अनुभव घेऊ शकता. आता मी या भुयाराच्या दुसऱ्या प्रवेशद्वारामध्ये पोचलेलो आहे. इथून खाली उतरताना एकदम घसरण आहे. त्यामुळे सावधगिरी बाळगत आता खाली उतरावं लागणार आहे. जर पाय घसरला तर आपण खाली गोलटत जाऊ शकतो. ही पाईप आहे, त्यामुळे ह्या पाईपांना पकडत मी आता खाली उतरत आहे. पण खाली उतरताना माझ्या मनामध्ये एक शंका आली. ती आता शंका आपण दूर करूया. आता आपण या भुयारामधून उतरताना एवढी मेहनत करत आहे, तर राजांच्या काळामध्ये या भुयारामधून खाली उतरणे, वर चढणे कसे शक्य होते हे देखील बघण्यासारखे आहे. आणि भुयाराच्या उजव्या साईडला या ठिकाणी बसण्यासाठी जागा देखील आहे. म्हणजे या ठिकाणी कदाचित पहारेकरी मावळे इथे बसून पहारा देत असावेत. आणि या भुयारामधून खाली आल्यानंतर आपल्याला खाली घनदाट जंगल दिसते. ह्या जंगलामधून पावनगडाकडे वाट जाते. त्यामुळे शत्रूला भुयाराचे दुसरे प्रवेशद्वार देखील दिसत नाही. आणि या प्रवेशद्वारच्या साईडला एक विहीर आहे. ती जवळ गेल्यानंतर तुम्हाला दिसू शकते, पण मी तुम्हाला झूम करून दाखवतो. बघा, या ठिकाणी एक विहीर आहे. त्या ठिकाणी भरपूर अडचण असल्यामुळे तिथे आपण पोहोचू शकत नाही. पण अजून खाली उतरण्याचा आपण प्रयत्न करूया की या भुयारापासून खाली आल्यानंतर कदाचित अजून काही आपल्याला बघायला मिळू शकते. पण खाली उतरण्यासाठी वाट शोधावी लागणार आहे, कारण खाली उतरण्यासाठी कोणताही मार्ग नाही. त्यामुळे ह्या पाईपला पकडत आता आपण खाली उतरूया आणि बघूया
ही वाट आणखी दूरपर्यंत कशी जाते. सकाळी थोडा पाऊस पडल्यामुळे हे दगड ओले झालेले आहेत, त्यामुळे पाय घसरत आहे. तरीसुद्धा कसा तरी ग्रीप बनवत मी फायनली या जमिनीच्या कोण्यावरती पोचलेलो आहे. मित्रांनो, असा ॲडव्हेंचर प्रवास करायला वेगळीच मजा येते. बघा, ह्या पायपासून एक पायवाट पुढे जातील, तुम्हाला दिसत असेल. ती वाट पावनगडाकडे जाते आणि इथून पुढे आपण खाली जाणे गरजेचे वाटत नाही. या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला सुंदर निसर्ग घनदाट जंगल बघायला मिळते आणि आपण खालून वरती जेव्हा बघतो तेव्हा हे भुयार आपल्याला असे बघायला मिळते. अशा भुयारामध्ये प्रवेश करणे किती खतरनाक अनुभव देऊन जाण्यासारखे आहे ना मित्रांनो. आणि वरती ही तटबंदी आहे आणि तटबंदीचे काही दगड खाली गोलटणार असावेत किंवा गोलटू शकतात, कारण खाली ते लकटलेले आहेत आणि पावसाळ्याचे दिवस आता सुरू झालेले आहेत. त्यामुळे लवकरात लवकर आपण आता इथून या भुयारामधून बाहेर निघूया. मित्रांनो, आज मी एकदम खतरनाक प्रवास केला. मी एकटा आलेलो आहे आणि एकटा मी अशा खतरनाक भुयारामधून बाहेर आलो. बघू शकता तुम्ही, या भुयाराचे हे तोंड पावनगडाकडील आहे आणि वरती असलेल्या तोंडातून आत येताना एवढी काही वाटत नाही, पण भुयारामध्ये आत आल्यानंतर एक वेगळाच अनुभव अनुभवायला मिळतो. या ठिकाणी सर्वत्र शांतता आहे, पक्ष्यांचा आवाज आणि सुंदर निसर्ग देखील आपल्याला बघायला मिळतो. या वाटेने चालताना आपल्याला पाईपचा सहारा घ्यावा लागला. मग मराठा मावळे अशा भुयारामधून दुसऱ्या गडावर कसे जात असतील, हा अनुभव वेगळाच असेल. कारण त्यावेळी कोणती पायामध्ये बूट वगैरे काही नव्हतं. चमड्याची चपले किंवा काही मावळ्यांच्या पायात चपले पण नसावीत. काट्यामधून झुडपामधून अशा भुयारामधून मावळे स्वराज्यासाठी बाहेर निघले, शत्रूवर आक्रमण केले, स्वराज्यातील अनेक गड जिंकून दिले. त्यामुळे आपण या स्वराज्यामध्ये सुरक्षित आहे आणि खुल्ला एकदम मोकळा श्वास घेत आहे. त्यामुळे हे स्वराज्य आपल्यासाठी किती महत्त्वाचं आहे आणि महाराजांनी हे बनवून ठेवलं, त्यामुळे आपल्याला हे सर्व काही बघायला मिळते. पन्हाळगडाच्या काली बुरुजाच्या खालच्या बाजूला असलेल्या तटबंदीला हे भुयार आहे. हे भुयार बघण्यासाठी कदाचित एखादा पर्यटक येत असावा, जो माझ्यासारखा ट्रॅकिंग करायला आवड ठेवतो. पण मित्रांनो, तुम्ही देखील वेळात वेळ काढून अशा प्राचीन वास्तूंना भेट द्या. अशी भुयारे किंवा काही गुहा असतात, ते जंगलामध्ये लपून असतात. त्या गुहांना किंवा अशा भुयारांना बघा, पण बघताना सोबत कोणाला तरी घेऊन या. हातामध्ये एक काठी असावी, कारण अशा भुयारामध्ये प्राणी किंवा साप वगैरे बसतात. त्यामुळे सुरक्षितता बाळगत तुम्ही अशा भुयारामध्ये येऊ शकता. आणि अशी भुयारे बघून, या भुयारामधून जेव्हा आपण चालतो किंवा खाली उतरतो किंवा वरती चढतो, तेव्हा वेगळाच अनुभव अनुभवायला मिळतो. हा अनुभव आपण फक्त जवानीमध्ये घेऊ शकतो. माणूस जेव्हा म्हातारा होतो तेव्हा अशा गड किल्ल्यावर तो येऊ शकत नाही. तेव्हा त्याला खंत वाटते की मी जेव्हा जवान होतो तेव्हा अशा ठिकाणी गेलो असतो, तर राजांच्या काळातील अशा प्राचीन वास्तू मी बघू शकलो असतो. म्हणून मित्रांनो, जोपर्यंत जवानी आहे तोपर्यंत अशा गडावरती फिरा, या प्राचीन वास्तू बघा. मग बघा, तुम्हाला वेगळाच अनुभव अनुभवायला मिळतो. आणि हे स्वराज्य निर्माण करण्यासाठी किती कष्ट महाराजांनी मावळ्यांनी घेतलं हे तुम्हाला समजतं. कारण त्यावेळी कोणत्या आधुनिक मशिनरी नव्हत्या. हे भुयार एका चिमणी आणि हातोडीच्या मदतीने खोदले असावे. त्याच्या निशाणे आतमध्ये आहेत, त्या मी तुम्हाला दाखवल्या. आज मी पन्हाळगडाच्या काली बुरुजाच्या तटबंदीपासून पुढे येऊन तुम्हाला हे भुयार दाखवलं आणि या ठिकाणी येऊन तुम्हाला हा व्हिडिओ बनवून दाखवला. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवनवीन मराठी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकॉन दाबून नोटिफिकेशन ऑन करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन मराठी व्हिडिओसोबत. धन्यवाद. जय शिवराय, जय शंभूराजे, नमः पार्वती पतये, हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो.